डियर स्टुडंट्स, वेलकम टू मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी. तर हे आपला पार्ट 2चा व्हिडिओ आहे C++ वरती. ऑलरेडी आपण पार्ट 1 व्हिडिओ कंप्लीट केले आहे. पार्ट 1मध्ये आपण ऑलरेडी व्हेरिएबल्स काय असतं, कॉन्स्टंट काय असतं, मी तुम्हाला माझं स्क्रीन शेअर करून तुम्हाला लाईव्ह दाखवलं की आपण टर्बो C++ कोड कसं रन करतो आणि आपण काही कोडिंग पण डिस्कस केलेत. ठीक आहे. जोपर्यंत पार्ट 1 कंप्लीट होत नाही तोपर्यंत कोणताही स्टुडंट पार्ट 2 हे स्टार्ट करणार नाही. आणि पार्ट 2 हे खूप इम्पॉर्टंट आहे बरं का, कारण या पार्ट 2 व्हिडिओमधनं भरपूर क्वेश्चन्स तुमच्या एक्झाममध्ये तुम्हाला दिसणार. पार्ट 2मध्ये आपला मेन फोकस असेल आपल्याला डिस्कस करायचे ऑपरेटर्स. आता आपल्याकडे ना तुमचा टेक्स्टबुक जर तुम्ही बघताल तर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये 15-20 पेजेस ऑपरेटरवरतीच दिलेले. ठीक आहे. CS1च्या टेक्स्टबुकमध्ये ऑपरेटर्स C++मध्ये काय करतात, त्यांचा रोल काय आहे, ऑपरेटरचे टाईप्स काय आहेत, त्याचे एक्झाम्पल्स काय आहेत, सगळं आपण एकदम डिटेलमध्ये डिस्कस करू. प्लस C++ कोडिंग सकट तुम्हाला काही C++ कोड रन पण करून दाखवणार नंतर. ठीक आहे. फक्त तुमच्या एंडवर नोट्स हे मेंटेन झाले पाहिजे. फक्त ऐकायचं म्हणून लेक्चर ऐकू नका, नोट्स हे मेंटेन करा. प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही त्याचे स्क्रीनशॉट्स घ्या किंवा ते फ्रेम पॉज करा, पण ते नोट्स तुम्ही लिहिलं पाहिजे. नाही लिहिलं तर मग काय फायदा नाही, फक्त ऐकून घेतलं तर नंतर तुम्ही विसरून पण जाताल. ठीक आहे. तुम्ही एकदा नोट्स मेंटेन केलं, एकदा लिहून काढलं व्यवस्थित तर तुमचं लक्षात राहील गोष्ट. ठीक आहे. Let's start the part 2 video, and in this video we're going to start the operators in C++. ठीक आहे. आता ऑपरेटर्स काय असतात, बेसिकली आपल्याला C++ मध्ये कोणताही ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी ऑपरेटर लागतात. जसं की पार्ट 1 व्हिडिओमध्ये आपण केलं होतं C इज इक्वल टू, आठवतं तुम्हाला पार्ट 1 व्हिडिओमध्ये आपण केलं होतं. पार्ट 1 व्हिडिओमध्ये आपण केलं होतं C इज इक्वल टू, ठीक आहे, C इज इक्वल टू A प्लस B. बरं, हे आपण आपल्या पार्ट 1च्या व्हिडिओमध्ये आपण केलं होतं C इज इक्वल टू A प्लस B. ठीक आहे. हे एक ऑपरेशन आहे बरोबर, हे एक ऑपरेशन. आता हे ऑपरेशन परफॉर्म होण्यासाठी आपण प्लस वापरलं बरोबर, तर प्लस झाला एक ॲरिथमेटिक ऑपरेटर, प्लस झाला एक ॲरिथमेटिक ऑपरेटर. तर आपल्याकडे असे भरपूर ऑपरेटर्स आहेत. सो दिस इज अ ॲरिथमेटिक ऑपरेटर. समजते का? तर आपल्याकडे असे भरपूर ऑपरेटर्स आहेत आणि हे आपण ऑपरेटर्सला यूज करून आणि हे आपण ऑपरेटर्सला यूज करून आपण ॲडिशन परफॉर्म करतो. इन शॉर्ट कोणताही ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल, ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी तुम्हाला लागतो ऑपरेटर. ऑपरेटरशिवाय तुम्ही ऑपरेशन परफॉर्म करू शकत नाही. आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहेत की ऑपरेटर्स कोणते कोणते असतात, त्याचे टाईप्स काय आहेत, हे सगळं आपण एकदम डिटेलमध्ये डिस्कस करू. ठीक आहे. ऑपरेटर आहे, ऑपरेटर डज सम ऑपरेशन ऑन ऑपरेंड्स. ऑपरेटर्स काय आहे, ऑपरेंड्स काय आहे, ऑपरेशन काय आहे तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. सो C इज इक्वल टू A प्लस B. तिथं A आणि B जे आहेत ना, हे यांना आपण म्हणतो ऑपरेंड्स. यांना आपण काय म्हणतो ऑपरेंड्स, कारण यांच्यावरती ऑपरेशन परफॉर्म होणार आहे. कोणतं ऑपरेशन परफॉर्म होणार आहे दॅट विल बी डिसाइडेड बाय द ऑपरेटर. आता ऑपरेटर कोण येतं, प्लस. प्लस इथं तुमचं ऑपरेटर आहे. हा प्लस कोण आहे, हा प्लस तुमचा इथं ऑपरेटर आहे. आणि ऑपरेशन काय, हे पूर्ण बरोबर, हे पूर्ण काय, हे पूर्ण जे आहे हे तुमचं ऑपरेशन आहे. हे पूर्ण ऑपरेशन परफॉर्म होण्यासाठी आपल्याला लागतात दोन ऑपरेंट्स, दॅट इज A आणि B, आणि तो ऑपरेटर असतो प्लस. समजलं का सगळ्यांना? ऑपरेटर काय आहे, ऑपरेशन काय आहे, ऑपरेंट काय आहे, तेच मी असं सांगितलं. C इज इक्वल टू A मायनस B. बरोबर. आता A आणि B काय आहे, A आणि B ऑपरेंट्स आहेत आणि मायनस काय, ऑपरेटर आहे. समजलं का? ऑपरेशन इज नॉर्मली स्पेसिफाईड बाय ऑपरेटर सिम्बॉल प्लस मायनस. ठीक आहे. C++ हॅज मेनी ऑपरेटर्स. हां, आता C++ मध्ये ना भरपूर ऑपरेटर आहे आणि तुम्हाला माहिती पाहिजे कोणतं ऑपरेटर कधी यूज झाला पाहिजे. C++ अलाउज अस मल्टिपल मिनिंग टू द ऑपरेटर बट प्रेसिडेन्स रिमेन्स द सेम. आता प्रत्येक ऑपरेटरला मिनिंग वेगळा असतो पण त्याचा इम्पॉर्टन्स तेवढाच असतो. जसं की आपण मल्टिप्लिकेशन ॲडिशन सोबत आलं तर आपण आधी काय परफॉर्म करतो, आधी आपण मल्टिप्लिकेशन परफॉर्म करतो, त्याच्यानंतर आपण ॲडिशन परफॉर्म करतो, कारण आपण मल्टिप्लिकेशनला प्रेसिडेन्स जास्त देतो. प्रेसिडेन्सचा अर्थ असतो इम्पॉर्टन्स. बाकी सगळं तेच असणार आहे, फक्त ऑपरेटरचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर ठीक आहे. सगळ्यात आधी आपण सगळ्यात पहिलं ऑपरेटरला सुरुवात करू डिस्कस करायला. त्याला आपण म्हणतो ॲरिथमेटिक ऑपरेटर. ॲरिथमेटिक ऑपरेटर मोस्टली ना मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्समध्ये काम होतात. तो तुमचा ॲडिशन म्हणा, तुमचा सबट्रॅक्शन म्हणा, तुमचा मल्टिप्लिकेशन म्हणा, हे सगळे ऑपरेशन परफॉर्म होण्यासाठी तुम्हाला कोण लागतं ॲरिथमेटिक ऑपरेटर. ठीक आहे. सो फॉलोइंग आर द सबटाइप्स. आता ॲरिथमेटिक ऑपरेटरचे पण ॲरिथमेटिकल ऑपरेशन म्हणजे ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, दिस ऑल द ऑपरेशन्स आर कॉल्ड एज द ॲरिथमेटिकल ऑपरेशन्स. हे ऑपरेटर वापरण्याचे पण 3 सब टाइप्स आहेत. आता हे ऑपरेटर पण 3 टाईपचे असतात. कोणते ऑपरेटर,
arithmetic operator. Arithmetic operator consists of three types, that is unary arithmetic operator, binary arithmetic operator and ternary arithmetic operator. ठीक आहे, आपण डिस्कस करूयात. युनरी ऑपरेटर काय. युनरी ऑपरेटरमध्ये आपल्याकडे ऑपरेटर एकच असतो. आपल्याकडे दोनच ऑप्शन आहे, एक तर आपला ऑपरेटर पॉझिटिव्ह असेल, एक तर आपला ऑपरेटर पॉझिटिव्ह असेल किंवा एक तर आपला ऑपरेटर नेगेटिव्ह असेल. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता जर मी फक्त प्लस ए लिहिलं, प्लस ए काय केलं, प्लस ए लिहिलं. आता प्लस एक ऑपरेटर आहे आणि हे ऑपरंड आहे, ऑपरंड. दिस इज द ऑपरेटर. सो हाऊ मेनी ऑपरेटर देयर, ओनली वन ऑपरेटर. सो दिस इज कॉल्ड एज युनरी ऑपरेटर. युनरी ऑपरेटर म्हणजे वन ऑपरेटर. आता समजा एक क्वेश्चन, आता हे बघा प्लस ए मायनस ए प्लस बी मायनस बी, हे सगळं युनरी ऑपरेटर आहे. जसं की आपण एखादं एक्झाम्पल घेतलं, समजा मी व्हेरिएबल ए मध्ये 5, व्हेरिएबल ए मध्ये 5 स्टोअर केलं, व्हेरिएबल बी मध्ये 3 स्टोअर केलं. तर समजा मी प्लस ए केलं, प्लस एचा अर्थ काय असतो माहिती आहे का, ए म्हणजे 5 मध्ये एक ॲड होणार म्हणजे ते 6 होणार, मग ते स्टोअर होणार. आता 6 तुमच्या ए मध्ये स्टोअर होणार. समजा मी प्लस बी केलं तर आता बी ऑलरेडी 3 आहे, मग 3 केल्यानंतर काय होईल, 3चा 4 होईल, बरोबर. मायनस ए केल्यानंतर काय होईल, आता लास्ट अपडेटेड व्हॅल्यू मला सांगा, मायनस ए केल्यानंतर काय होईल. ठीक आहे, आता ए आपलं 5 आहे, तर 5 मध्ये -1 केलं तर तुम्हाला 4 भेटणार. आणि तसंच मायनस बीचा इनिशियल व्हॅल्यू काय 3 मध्ये तुम्ही मायनस बी केलं, मायनस बी म्हणजे -1. मायनस बी म्हणजे काय असतो, एकाने आपल्याला मायनस करायचं आणि प्लस ए म्हणजे एकाने आपल्याला ॲड करायचं. ठीक आहे, मायनस बी केलं तुम्ही 3चं तर तुम्हाला काय भेटणार, 2 भेटणार. समजते का. सगळ्यात सोपं ऑपरेटर होता आपला युनरी ऑपरेटर. एकच ऑपरेटर असतो आणि एकच ऑपरंट पण असतो. अरे ते आपल्याकडे 2 ऑपरेटर असतात बरं का, आपल्याकडे 2 ऑपरेटर असतात. इकडे ॲक्च्युली प्लस पण एक ऑपरेटर आणि इज इक्वल टू पण एक ऑपरेटर, त्याला आपण असाइनमेंट ऑपरेटर म्हणतो. ठीक आहे, इथं ऑपरंट आपलं एक असतो. ठीक आहे, उलटं सांगितलं मी तुम्हाला. इथं आपला ऑपरंट जे असतो ना, ऑपरंट आपला एक असतो. आपलं ऑपरेटर 2 असतात. जसं की आपण प्लस ए इज इक्वल टू 6 करतो, बरोबर. प्लस ए इज इक्वल टू 6 केलं मी, बरोबर. तर इथं प्लस पण एक ऑपरेटर आणि इज इक्वल टू पण एक ऑपरेटर आहे. समजलं का. त्याचा आपण म्हणतो युनरी ऑपरेटर. त्याच्यानंतर आपल्याकडे असतो बायनरी ऑपरेटर. बायनरी ऑपरेटर सगळ्यांना माहिती आहे, हे सगळं आता डिटेलमध्ये सांगायची गरज नाही, फक्त नोट्स तुम्ही व्यवस्थित मेंटेन करा. नीड्स ऑपरेंट, जसं की ए प्लस बी. फक्त मी ए प्लस लिहिलं तर काम होणार नाही. आता मला ऑपरेंट झोन लागतील, ए ठीक आहे. इट रिक्वायर 2 ऑपरेंट फॉर ऑपरेशन. फॉलोइंग अरिथमेटिक ऑपरेटर नीड्स 2 ऑपरेंट्स. ठीक आहे, तर ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, मॉड्युलस काय करतो, रिमाइंडर देतो. ठीक आहे, आपले स्लॅश काय करतो, डिव्हिजन झाल्यानंतर तुमचा क्वोशंटला रिटर्न करतो. हे मॉड्युलस काय करतो, तुमचं डिव्हिजन झाल्यानंतर तुमचं रिमाइंडरला रिटर्न करतो. ठीक आहे, तर सगळं ऑपरेशन परफॉर्म होण्यासाठी तुम्हाला लागतील 2 ऑपरेंट. एका ऑपरेंटने काम होणार नाही. एक्झाम्पल बघा, हे सांगायची गरज आहे, तुम्हाला माहितीच आहे. ए प्लस बी, मध्ये 5 आहे आणि बी मध्ये 2 आहे, तर ए प्लस बी केलं तर 5 + 2 7 होणार. मायनस बी -2 7 होणार. मल्टिप्लाय केलं 10 होणार. डिवाइड केलं की 2 होणार. आणि डिव्हिजनमध्ये त्याचं रिमाइंडर बघितलं तर 1 येणार. समजलं का सगळ्यांना. टर्नरी ऑपरेटर काय, टर्नरी ऑपरेटर म्हणजे आपल्याकडे ऑपरेंट्स 3 असतात. बघा, टर्नरी ऑपरेटर म्हणजे काय, इट नीड्स 3 ऑपरेंट्स ॲज ऑर इट नीड्स 3 ऑपरेंट्स फॉर द ऑपरेशन. जे याला 3 ऑपरेंट लागतात. कसं आपण डिस्कस करूयात. बघा, काम करू डायरेक्ट ना, एक एक्झाम्पल जाऊ. फायनल व्हॅल्यू ऑफ द कंडिशन ऑपरेटर सेकंड और थर्ड ऑपरेंट बेस्ड ऑन द कंडिशन रिटर्न ऑन द फर्स्ट ऑपरेंट. दिस इज इक्वल टू इफ एल्स कंट्रोल स्ट्रक्चर. हे थेअरी वाचून तुम्हाला काहीच समजणार नाही, मी तुम्हाला जोपर्यंत एक्झाम्पल देत नाही. बघा, आता एच्या ठिकाणी ना कंडिशन असतो. हे ए दिसतो सगळ्यांना, एच्या ठिकाणी कंडिशन असतो. सगळ्यांना माहिती आहे कंडिशनच्या ना 2च पॉसिबिलिटी असतात. तर कंडिशन तुमचा ट्रू असू शकतो किंवा कंडिशन तुमचा फॉल्स असू शकतो. कंडिशन समजा तुमचा ट्रू निघाला तर तुम्ही बीला प्रिंट करताल. कुणाला प्रिंट करताल, बीला प्रिंट करताल. समजायचा कंडिशन फॉल्स आला तर तुम्ही सीला प्रिंट करता. समजलं का तुम्हाला. यालाच आपण म्हणतो टर्नरी ऑपरेटर. हे तर आपल्याकडे ऑपरेंट्स 3 असतात आणि ऑपरेटर 2 असतात. ऑपरेंट्स ए बी सी ऑपरेंट आणि ऑपरेटर ऑप्शन मार्क आणि प्लन 2 ऑपरेटर. म्हणजे हे कंडिशन असतो आणि कंडिशन ट्रू झालं तर बी प्रिंट होतो, कंडिशन फॉल्स झाला तर सी प्रिंट होतो. असं आहे. एक एक्झाम्पल तुम्ही समजू शकता. फॉर एक्झाम्पल ए मध्ये काय स्टोर्ड आहे, ए मध्ये स्टोर्ड आहे 5.
ए मध्ये स्टोर्ड आहे 5 आणि बी मध्ये स्टोर्ड आहे 7. ठीक आहे. फाइंड मॅक्स. मॅक्स काय, मॅक्स हा एक व्हेरिएबल आहे बरोबर. मॅक्स हा एक व्हेरिएबल आहे, तुम्हाला फाइंड करायचं आहे. 5 इज ग्रेटर दॅन 7. कंडिशन काय रे? क्वेश्चन मार्क म्हणजे कंडिशन चेक करायला सांगते. क्वेश्चन मार्क म्हणजे आपल्याला कंडिशन चेक करायचं आहे. क्वेश्चन मार्कमध्ये आपल्याला कंडिशन चेक करायचं आहे. कंडिशन काय, ट्रू आहे का फॉल्स आहे? कंडिशन आपलं फॉल्स आहे बरोबर. 5 इज स्मॉलर दॅन 7, बट इथं काय दिलं 5 इज ग्रेटर दॅन 7, तर कंडिशन फॉल्स आहे. आपला बी प्रिंट होणार. बी आता दोन आहे आपल्याकडे, ए आणि बी. एच्या ठिकाणी कोण आहे? एच्या ठिकाणी कोण आहे? 5 आणि बीच्या ठिकाणी कोण आहे? 7. इथं कंडिशन काय, कंडिशन फॉल्स आहे. कंडिशन ज्यावेळेस फॉल्स होतं तर कोण प्रिंट होतो? बी प्रिंट होतो. बी मध्ये कोण आहे? 7 मध्ये कोण आहे? 7. मग इथं मॅक्स इज इक्वल टू काय प्रिंट होणार? या सगळ्यांचं व्हॅल्यू काय होणार? बी. सगळ्यांचा व्हॅल्यू बी होणार. मग इथं तुम्ही बघू शकता मॅक्समध्ये काय 7. समजलं कसं काम करतंय? ठीक आहे. आय होप सो तुम्हाला क्लिअर आहे. टर्नरी ऑपरेटर 3 ऑपरंड्स असतात बरं. ए बी आपल्याकडे तर 3 ऑपरंड्स असतात, म्हणून आपण याला टर्नरी ऑपरेटर असं म्हणतो. ठीक आहे. यू नीड 3 ऑपरंड्स राईट, ए बी सी. ठीक आहे. चलो आपण येऊ आपलं इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट ऑपरेटर. आता हा ऑपरेटर काय आहे? खूप सिंपल आहे. इन्क्रीमेंट म्हणजे काय? इन्क्रीमेंट म्हणजे इन्क्रीजिंग बाय 1 +1 होतो. आणि डिक्रीमेंट ऑपरेटर म्हणजे काय असतो? एकाने कमी होतो. समजा मी तुम्हाला सांगितलं 10, म्हटलं तुम्ही मला 10चा इन्क्रीमेंट करून सांगा, तुम्ही काय सांगणार? 11. म्हटलं तुम्हाला 11चा इन्क्रीमेंट करून सांगा, तुम्ही सांगणार मला 12. म्हणजे आपण एकाने इन्क्रीज करतो, त्यालाच आपण म्हणतो इन्क्रीमेंट. इन्क्रीमेंट ऑपरेटरला आपण असं प्लसने डिनोट करतो बरं. झालं आपलं इन्क्रीमेंट ऑपरेटर. इन्क्रीमेंट ऑपरेटरला आपण असं प्लसने डिनोट करतो बरं. आणि समजा मी तुम्हाला सांगितलं 10चं डिक्रीमेंट करा, तर 10चं डिक्रीमेंट केल्यानंतर तुम्हाला भेटतो 9. मी तुम्हाला म्हटलं 9चं डिक्रीमेंट करा, मग तुम्ही म्हणाल 8. तर डिक्रीमेंट ऑपरेटर काय करतो? एकाने मायनस करतो. आणि डिक्रीमेंट ऑपरेटरला आपण मायनस असं रिप्रेझेंट करतो. डिक्रीमेंट ऑपरेटरला मायनस असं आपण रिप्रेझेंट करतो. समजलं काय? आयडिया समजलं काय? इन्क्रीमेंट डिक्रीमेंट ऑपरेटर काय? फक्त एकानेच, एकापेक्षा जास्त नसतो. फक्त एकानेच आपला व्हॅल्यू इन्क्रीज होतो किंवा डिक्रीज होतो. ठीक आहे. So increment decrement operator in C++, sometime we need to increase or decrease the variable value by 1. C++ provides special operator called as increment and decrement. Increment म्हणजे प्लस प्लस, decrement म्हणजे मायनस. These operand are known as unary, that is it works on single operand. हा यांना ना increment तुम्ही फक्त एकाच व्हेरिएबल वरती करू शकता बरं का. तुम्ही म्हणताल मी करतो increment A आणि B वरती सोबत, नाही येणार. तुम्ही फक्त increment एकाच व्हेरिएबल वरती करू शकता एकदाच. म्हणजे इन्क्रीमेंट एका स्टेपमध्ये एका व्हेरिएबलवरतीच तुम्ही करू शकता, 2 व्हेरिएबलवरती तुम्ही करू शकत नाही. ठीक आहे. दीज ऑपरेटर्स आर नोन एज युनरी, दॅट इज इट वर्क्स ऑन सिंगल ऑपरंड. इट वर्क्स ऑन इंटिजर डेटा टाइप ओनली, सो इट कॅन वर्क ऑन इंटिजर डेटा टाइप ओनली. वी कॅनॉट इन्क्रीमेंट द फ्लोट, वी कॅनॉट इन्क्रीमेंट द स्ट्रिंग, कॅरेक्टर, त्याला आपण इन्क्रीमेंट करू शकत नाही. नेक्स्ट पॉईंटमध्ये बघा काय सांगितलंय, इज इलिगल. हा बात आहे बघा, काय वर्ड वापरले बघा. It is illegal to increment or decrement the constant and floating point data type. फ्लोट म्हणजे काय असतं? 3.14 वगैरे. आता याला तुम्ही इन्क्रीमेंट करू शकत नाही, याला तुम्ही इन्क्रीमेंट करू शकत नाही. समजते का? किंवा तुम्ही एखाद्याला कॉन्स्टंट ठेवले, i इज इक्वल टू 3.14. एखाद्या गोष्टीला तुम्ही कॉन्स्टंट ठेवले. ठीक आहे. एखाद्या गोष्टीला तुम्ही काय केले? कॉन्स्टंट ठेवले. तुम्ही त्याला जाऊन इन्क्रीमेंट करायला बसले तर त्याला ते इन्क्रीमेंट होणार नाही. समजते का? So we cannot increment floating or constant data types. इन्क्रीमेंट डिक्रीमेंट ऑपरेटर परत आपले 2 टाईपचे असतात. एक तर आपण प्रिफिक्स इन्क्रीमेंट करू शकतो किंवा पोस्ट फिक्स इन्क्रीमेंट करू शकतो. फिक्स इन्क्रीमेंट म्हणजे काय? सिंपल आहे बघा, हे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पण दिलेलं आहे. प्रिफिक्स इन्क्रीमेंट म्हणजे बघा, ऑपरेटर आधी लागतो, मग आपला व्हेरिएबल येतो. आपण होतो प्री म्हणजे काय? फर्स्ट म्हणजे आधी, म्हणजे आपला ऑपरेटर आधी येणार आणि मग तुमचं व्हेरिएबल नंतर येणार. हे बघा, ऑपरेटर आधी येणार मग नंतर व्हेरिएबल येणार, याला आपण म्हणतो प्रिफिक्स. आपण काय म्हणतो? प्रिफिक्स. तुम्ही सफिक्स पोस्टफिक्स बघताल. पोस्टफिक्स म्हणजे नंतर. पोस्टफिक्स म्हणजे नंतर. हे बघा, तुम्ही बघू शकता, आधी तुमचा व्हेरिएबल येतो मग तुमचा इन्क्रीमेंट डिक्रीमेंट येतो. आधी तुमचा व्हेरिएबल येतो मग तुमचा इन्क्रीमेंट डिक्रीमेंट येतो. आधी व्हेरिएबल येतो मग इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट येतो. समजतंय का तुम्हाला? फिक्स आणि पोस्टफिक्स. आता रन कसं होतं सांगतो तुम्हाला. आता नाही तर 2 गोष्टी असतात, एक असतो प्रिंटिंग व्हॅल्यू आणि एक असतो स्टोरेज व्हॅल्यू. प्रिंटिंग व्हॅल्यू तुमच्या स्क्रीनवरती प्रिंट होतो आणि स्टोरेज व्हॅल्यू तुमच्या मेमरीला स्टोअर असतो. समजा सी आउट प्लस ए केलं, आता आधी काय होणार? आधी एचा प्लस होणार म्हणजे 5 आहे. 5चा प्रिंट डायरेक्ट 6 होणार.
स्टोअर होताना पण 6च होणार बरोबर. आता सी आउट मायनस मायनस आधी बीचं डिक्रिमेंट होणार आहे 3 म्हणजे 2 होणार, तेच स्टोअर पण होणार, तेच स्टोअर पण होणार. ठीक आहे, आधी सिम्बॉल बघितला जातो. ठीक आहे, त्याच्यानंतर प्लस प्लस ए. आता एचं लास्ट व्हॅल्यू काय होता, एचं लास्ट स्टोअर्ड व्हॅल्यू 6, मग आपण 6लाच कन्सिडर करू. 6मध्ये 1 ॲड केलं तर ते होतं 7 बरोबर, आणि स्टोअर पण होणार 7. आपण बीला कन्सिडर करू. बीचं लास्ट व्हॅल्यू काय आहे बघा, बीचं लास्ट व्हॅल्यू काय 2. समजलं सगळं, बीचं लास्ट व्हॅल्यू काय 2. 2ला डिक्रिमेंट करा तर होणार 1 आणि स्टोअर पण होणार 1 असं आहे. समजलं का सगळ्यांना? चलो, हे झालं तुमचं प्रीफिक्स. जसं प्रीफिक्स तसा तुमच्याकडे पोस्ट फिक्स पण आहे बरं. प्रीफिक्स आहे तसा तुमच्याकडे पोस्ट फिक्स आहे. पोस्ट फिक्स आणि प्रीफिक्समध्ये फरक काय, जास्त फरक नाही. आउटपुट तर दोन्हीमध्ये एकच येणार आहे, फक्त प्रिंटिंग व्हॅल्यू आणि स्टोरेज व्हॅल्यूमध्ये डिफरन्स राहतो. प्रिंटिंग व्हॅल्यू आणि स्टोरेज व्हॅल्यू. आता इथं काय आधी ए प्रिंट होणार, म्हणजे इथं इन्क्रिमेंट होणार नाही बरं का, कारण आता प्लस प्लस नंतर आहे, तर इथं फक्त आधी ए प्रिंट होणार, प्रिंटमध्ये ए प्रिंट होणार, मग नंतर इन्क्रिमेंट होणार. स्टोअर होताना 6 हे स्टोअर होणार. बी आधी प्रिंट होणार, कारण आपण नंतर लिहिले, पोस्ट फिक्समध्ये लिहिले नंतर. ठीक आहे, आधी बी प्रिंट होणार, बी काय, मग त्याच्यानंतर डिक्रिमेंट होणार, मग हे होणार 2. ए परत काय होणार, ए आधी प्रिंट होणार, एचं लास्ट व्हॅल्यू काय, एचं लास्ट व्हॅल्यू 6, आधी 6 प्रिंट होणार, मग इन्क्रिमेंट होणार, मग ते होणार 7. का, आणि बीचं आत्ता प्रेझेंट व्हॅल्यू काय, बीचं प्रेझेंट व्हॅल्यू 2 आहे, इथं आधी 2 येणार, मग ते डिक्रिमेंट होणार आणि 1 येणार. असं जे काय आपलं इन्क्रिमेंट किंवा डिक्रिमेंट आहे ना, तर नंतर होतो. प्रिंट आधी होतो, मग नंतर होतो इन्क्रिमेंट किंवा डिक्रिमेंट. पण प्रीफिक्समध्ये काय, प्रीफिक्समध्ये इन्क्रिमेंट किंवा डिक्रिमेंट आधीच होतो, म्हणून ते आपलं प्रिंटिंग व्हॅल्यू आणि स्टोरेज व्हॅल्यू एकच असतो. समजलं? खूप सिम्पल आहे, एवढं काही कॉम्प्लिकेटेड नाही आहे. असाइनमेंट ऑपरेटर. असाइनमेंट ऑपरेटर म्हणजे काय असतो माहिती आहे का, आपण हे म्हणतो ना ए इज इक्वल टू 10. हे इज इक्वल टू काय, हे इज इक्वल टूलाच आपण म्हणतो असाइनमेंट ऑपरेटर. इज इक्वल टूलाच आपण काय म्हणतो, असाइनमेंट ऑपरेटर. ठीक आहे, द सिम्बॉल इज इक्वल टू इज नोन एज असाइनमेंट ऑपरेटर. इज इक्वल टू ऑपरेटर इज यूज टू असाइन द व्हॅल्यूज ऑफ राईट हँडेड ऑपरेंट टू द लेफ्ट हँडेड ऑपरेंट. याचा अर्थ काय असतो, राईट हँड साईडला कोण आहे, राईट हँड साईडला 10 आहे, 10चा व्हॅल्यू लेफ्ट हँड साईडकडे जातो, म्हणजे एमध्ये स्टोअर होतो 10 असं. राईट हँड साईडमध्ये जे असतो त्याचा व्हॅल्यू लेफ्ट हँड साईडमध्ये स्टोअर होतो. लेफ्ट हँड साईड ऑपरेंट इज नोन एज मेमरी फॉर व्हॅल्यू. दिस ऑपरेटर हॅज लेफ्ट टू राईट ॲज असोसिएटेड विथ एक्झाम्पल ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी इज इक्वल टू 5. याचा अर्थ काय होतो, आता मला सांगा, सी 5 आहे ना, 5 हे सीमध्ये स्टोअर होणार, सीचं व्हॅल्यू बीमध्ये स्टोअर होणार, बीचं व्हॅल्यू एमध्ये स्टोअर होणार. अल्टिमेटली ए बी सी या तिघांमध्ये 5च असणार आहे. समजलं का, असाइनमेंट ऑपरेटर म्हणजे इज इक्वल टूलाच आपण असाइनमेंट ऑपरेटर म्हणतो. MCQ मध्ये विचारू शकतात असाइनमेंट ऑपरेटर. ठीक आहे, चलो त्याच्यानंतर आपल्याकडे रिलेशनल ऑपरेटर आहेत बरोबर. रिलेशनल ऑपरेटर जसं आता अरिथमेटिक ऑपरेटर कंप्लीट झाले. ठीक आहे, आता एक्झामवरती क्वेश्चन कसं येतो, व्हॉट इज ऑपरेटर्स इन C++, एक्सप्लेन अरिथमेटिकल ऑपरेटर्स इन डिटेल विथ अ प्रॉपर एक्झाम्पल. म्हणजे या केसमध्ये तुम्हाला अरिथमेटिक ऑपरेटर काय आहे ते एक्सप्लेन करायचे आणि ऑपरेटरबद्दल तुम्हाला अजून एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायचं. ठीक आहे, आता नेक्स्ट ऑपरेटर आहे तुमचा रिलेशनल ऑपरेटर. आता रिलेशनल ऑपरेटर काय आहे ते आपण आधी समजून घेऊ. 2 ऑपरेटर आहेत आता, रिलेशन ऑपरेटर आणि शॉर्ट हँड ऑपरेटर, दोन्ही समजून घेऊ जे आपलं ऑपरेटर कंप्लीट होईल. ठीक आहे, बघा रिलेशन ऑपरेटर म्हणजे काय, इट इज यूज टू टेस्ट द रिलेशन बिटवीन 2 व्हॅल्यूज. ते ऐकलं असेल, लेस दॅन, ग्रेटर दॅन बरोबर, ते लेस दॅन ग्रेटर दॅन त्यालाच आपण म्हणतो रिलेशन ऑपरेटर. बघा, लेस दॅन व्हॅल्यू, ग्रेटर दॅन व्हॅल्यू, लेस दॅन इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू. सो दीज ऑपरेटर्स आर कॉल्ड एज द रिलेशनल ऑपरेटर्स. मीन्स वी कॅन डू द कंपॅरिझन. गेटिंग माय पॉईंट, विथ द हेल्प ऑफ द रिलेशन ऑपरेटर वी कॅन डू द कंपॅरिझन. अँड इफ द कंडिशन इज ट्रू, त्यांचं कंडिशन ट्रू आलं तर इट विल रिटर्न 1, आणि त्यांचं कंडिशन फॉल्स आलं तर इट विल रिटर्न 0. कंडिशन ट्रू असेल तर 1 रिटर्न होतो आणि कंडिशन फॉल्स असेल तर 0 रिटर्न होतो. ठीक आहे, सगळ्यांनी पॉज करा व्हिडिओ आणि नोट करून घ्या. खूप सिंपल आहे. आता याच्यामध्ये एक्सप्लेन करण्यासारखं काय आहे मला सांगा बरं. सगळ्यांना माहिती आहे रिलेशन ऑपरेटर काय आहे. कंपॅरिझन करतो. कंपॅरिझनमध्ये 2च पॉसिबिलिटी असतात, एक तर आपला कंडिशन ट्रू होऊ शकतो किंवा आपला कंडिशन फॉल्स होऊ शकतो. कंडिशन ट्रू झाला तर 1 प्रिंट होतो, कंडिशन फॉल्स झाला तर 0 प्रिंट होतो. हे पण नोट करून घ्या. हे पण नोट करा, हे व्यवस्थित टेबल वगैरे ड्रॉ करून घ्या. लास्टला काय बघा, लास्टला बघू शकता, लास्टला इक्वल टू ऑपरेटर म्हणजे ए आणि बी दोन्ही सेम असेल तर तुमचं कंडिशन ट्रू आहे. लास्टला काय, नॉट इक्वल टू म्हणजे काय, इफ ए इज नॉट इक्वल टू बी, म्हणजे समजा ए मध्ये 10 आहे आणि बी मध्ये 20 आहे तर कंडिशन ट्रू असतो. नॉट इक्वल टू आहे ना, दे आर नॉट इक्वल टू, वेन दे आर नॉट इक्वल देन द कंडिशन इज ट्रू. आणि इक्वल टू ऑपरेटरमध्ये काय, इक्वल टू ऑपरेटरमध्ये दोन्हीकडे ए आणि बी सेम असले पाहिजे. 5 मगच कंडिशन ट्रू असतो.
आणि नॉट इक्वल टू मध्ये काय असले पाहिजे, दोन्ही व्हॅल्यूज फॉल्स, दोन्हीकडे डिफरंट नंबर असले पाहिजे. ए मध्ये 5 आणि बी मध्ये 10. जर डिफरंट नंबर असेल तर आपला कंडिशन ट्रू होतो. एक्झाम्पल दिले, एक्झाम्पल मला इझी आहे रे, हे फक्त लेस दॅन ग्रेटर दॅन करा आणि तुम्हाला इथं ट्रू फॉल्स लिहायचं. काय ए मध्ये काय आहे व्हॅल्यू, मध्ये आहे 5, बी मध्ये 7. सांगा 5 इज लेस दॅन 7. इथं काय होणार, आउटपुट काय येणार, हे कंडिशन्स आउटपुट काय येणार, फॉल्स. कंडिशन्स आउटपुट काय येणार, फॉल्स. थोडंच आहे, ए इज ग्रेटर दॅन बी. ओ एक मिनिट काय आहे रे, 5 इज लेस दॅन 7 बरोबर आहे ना, 5 इज लेस दॅन 7 बरोबर आहे, बरोबर. 5 इज लेस दॅन 7, सो दिस इज राईट, सो हिअर विल गेट ट्रू. आता इथं फॉल्स येणार, 5 इज ग्रेटर दॅन 7, सो दिस कंडिशन विल गेट फॉल्स. ओके, समजतं का तुम्हाला, असं आपलं ऑपरेटर चालतो, फक्त ट्रू अँड फॉल्स मध्ये जातो. आता इथं बघा 5 इज लेस दॅन इक्वल टू 7, कंडिशन काय, कंडिशन ट्रू आहे. इक्वल टू असलं तरी ट्रू आहे आणि त्याच्या खाली असलं तरी ट्रू आहे. हे फॉल्स आहे. तुम्हाला सांगा इक्वल टू म्हणजे 5 आणि 7 इक्वल आहे का, नाही, हे फॉल्स आहे आणि हा ट्रू आहे. तो आता आपण डिस्कस करू शॉर्ट हँड ऑपरेटर. शॉर्ट हँड ऑपरेटर काय आहे बघा, C++ सपोर्ट्स दिस ऑपरेटर ऑल्सो. इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ असाइनमेंट ऑपरेटर अँड अरिथमेटिक ऑपरेटर. त्यावेळेस तुम्ही एखादा असाइनमेंट ऑपरेटर आणि अरिथमेटिक ऑपरेटरला सोबत आणता तर त्याला आपण म्हणतो शॉर्ट हँड ऑपरेटर. नेहमी लक्षात ठेवा, MCQ मध्ये विचारू शकतात. द कॉम्बिनेशन ऑफ असाइनमेंट ऑपरेटर अँड अरिथमेटिक ऑपरेटर इज कॉल्ड एज डॅश. तर तुम्हाला चूज करता आला पाहिजे शॉर्ट हँड ऑपरेटर. शॉर्ट हँड ऑपरेटर इज ऑल्सो नोन एज कंपाऊंड ऑपरेटर. ठीक आहे, शॉर्ट हँड ऑपरेटरला अजून एक नाव आहे, शॉर्ट हँड ऑपरेटरला आपण म्हणतो कंपाऊंड ऑपरेटर. बघा तुम्हाला दिसेल इथं ॲड असाइन, आपण ॲड पण करू आणि असाइन पण करू. सो दिस इज एक्झाम्पल ऑफ शॉर्ट हँड ऑपरेटर. सो याचा अर्थ काय आहे, बेसिकली ए इज इक्वल टू ए प्लस बी. ए आणि बी मध्ये ॲडिशन होणार आणि एलाच असाइन होणार, याला आपण म्हणतो शॉर्ट हँड ऑपरेटर. सबट्रॅक्ट असाइन म्हणजे सबट्रॅक्शन आणि असाइनमेंट ऑपरेटर दोन्ही आहेत. त्याचा ए आणि बी मध्ये सबट्रॅक्शन होणार आणि त्याचा रिझल्ट एलाच असाइन होणार. तिथं असाइन पण होतोय आणि ऑपरेशन परफॉर्म होतोय, दोन गोष्टी होतात तिथं. त्या अरिथमेटिकल ऑपरेशन पण परफॉर्म होतोय आणि इथं आपलं असाइनमेंट ऑपरेशन पण परफॉर्म होतोय. सो इट इज कॉल्ड एज शॉर्ट हँड ऑपरेटर. ओके, एक्झाम्पल आहे, ते एक्झाम्पल एक सांगून देतो तुम्हाला. बघा ए प्लस बीचा अर्थ काय, ए इज इक्वल टू ए प्लस बी म्हणजे ए इज इक्वल टू 7 + 3. सो ए मध्ये काय झालं स्टोर, ए इज इक्वल टू 7 + 3, बस एवढंच. तसं बाकीचं पण तुम्ही करू शकता. ठीक आहे, चलो आता आपल्याला अजून एक ऑपरेटर डिस्कस करायचं आहे, लॉजिकल ऑपरेटर अँड साईज ऑफ ऑपरेटर. ठीक आहे, आता लॉजिकल ऑपरेटर काय आहे, लॉजिकल ऑपरेटर म्हणजे तुम्ही बघितलं असेल लॉजिकल अँड, लॉजिकल ऑर. हे बघा, हे लॉजिकल अँड, लॉजिकल ऑर, नॉट. सो दिस आर द कॉल्ड लॉजिकल ऑपरेटर. दिस आर द लॉजिकल ऑपरेशन्स. ठीक आहे, इट्स ऑल्सो कॉल्ड एज अ बुलियन ऑपरेटर. युअर रिझल्ट ऑफ वन ऑर मोर एक्सप्रेशन अँड रिझल्टंट एक्सप्रेशन इज लॉजिकल ऑपरेटर. ठीक आहे, तर इथं आपलं रिझल्ट आणि क्वेश्चन मोस्टली एकाच एक्सप्रेशनमध्ये असतो म्हणून आपण याला लॉजिकल ऑपरेटर म्हणतो. आफ्टर चेकिंग कंडिशन दे रिटर्न व्हॅल्यू इन ट्रू ऑर फॉल्स. बरोबर, एकदा आपलं ऑपरेटरचं चेक झालं व्हॅल्यू, म्हणजे कंडिशन ट्रू आहे का फॉल्स हे चेक झालं, तर एकतर आन्सर आपलं ट्रूमध्ये येणार किंवा आपला आन्सर फॉल्समध्ये येणार. दे मे बी युनरी ऑर बायनरी. आपलं लॉजिकल ऑपरेटर एकतर युनरी असू शकतो किंवा बायनरी असू शकतो. द ऑपरंड्स मे बी इंटिजर ऑर फ्लोटिंग नंबर्स. ठीक आहे, एकतर ते इंटिजर पण असू शकतात किंवा फ्लोट पण असू शकतात. बघा बरं, लॉजिकल अँड तर काय आहे सीन सांगतो तुम्हाला इन शॉर्ट. आता काय आहे ते कंडिशन आहे, कंडिशन 1 आणि त्यांच्याचमध्ये अँड आहे आणि कंडिशन ट्रू. अँडचा अर्थ काय असतो माहिती आहे का, अँडचा अर्थ हा पण कंडिशन ट्रू पाहिजे आणि हा पण कंडिशन ट्रू पाहिजे, मग तुमचं फायनल कंडिशन ट्रू असतो. आता इथंच मी ऑर घेतलं, अँडच्या ठिकाणी समजा मी ऑर घेतलं. ऑर हे कंडिशन ट्रू असेल, हे कंडिशन फॉल्स असेल, दोन्हीपैकी एक जरी ट्रू असेल, ऑर ए इज ट्रू ऑर बी इज ट्रू, दोन्हीपैकी एक जरी ट्रू असेल तर फायनल कंडिशन तुमचा ट्रू निघतो. असं आहे. आणि नॉट म्हणजे दोन्ही फॉल्स असल्या पाहिजे. दोन्ही फॉल्स असेल तर आपलं कंडिशन ट्रू होईल, दोन्ही फॉल्स असेल तर आपलं कंडिशन ट्रू होईल. याला आपण म्हणतो लॉजिकल ऑपरेटर. तुम्हाला लॉजिकल ऑपरेटर क्लिअर आहे. ओके, साईज ऑफ ऑपरेटर. साईज ऑफ ऑपरेटर काय आहे, बेसिकली आपण प्रत्येक ऑपरेटरचा साईज पण कॅल्क्युलेट करू शकतो.
कोणत्या ऑपरेटरला मेमरीमध्ये स्टोअर होण्यासाठी किती स्पेस लागतो, दॅट इज कॉल्ड एज साईज ऑफ ऑपरेटर. आणि आपल्याकडे अजून एक ऑपरेटर आहे कॉल्ड एज बिटवाइज ऑपरेटर. आता बिटवाइज ऑपरेटर काय आहे, C++ ऑपरेशन्स कॅन ऑल्सो वर्क ऑन बिट्स. बेसिकली बिट्स काय तुम्ही माहिती करून घ्या. बिट्स 0 और 1 यालाच आपण म्हणतो 1 बिट. फक्त 0 किंवा 1 दोघांपैकी एक जर असेल त्याला आपण म्हणतो 1 बिट. समजलं का? तर हे ऑपरेटर कशावरती काम करतात, फक्त बिटवरती काम करतात. फक्त एकतर 0 वर काम करतात किंवा 1 वरती काम करतात. म्हणून आपण यांना म्हणतो बिटवाइज ऑपरेटर. म्हणून आपण यांना नाव काय देतो, बिटवाइज ऑपरेटर. They may be also bit manipulation operator. They can be used as integral data built-in data type, that is character integer data type. असं आपण यूज करू शकतो ना, ठीक आहे. कॅरेक्टरमध्ये इंटिजर डेटा टाईपमध्ये यूज करू शकतो. कसं ते सांगतो मी तुम्हाला. बघा आता बघा याला आपण म्हणतो बिटवाइज ऑपरेटर. बिटवाइज ऑपरेटर काय आहे, हे आता फक्त हे तुम्हाला हे एक साईन दिसतोय, याला नेगेशन साईन म्हणतो आपण, ठीक आहे. नेगेशन ऑफ ए याचा अर्थ असतो वन्स कॉम्प्लिमेंट, ठीक आहे. वन्स कॉम्प्लिमेंट तुम्ही नंबर सिस्टममध्ये शिकला असाल. जे 0 असतो, 0चा आपल्याला 1 करायचा असतो आणि 1 असतो, 1चा 0 करायचा असतो, बरोबर. वन्स कॉम्प्लिमेंट करण्यासाठी फक्त तुम्ही त्या ऑपरेंटच्या समोर द्या, ओके. ए आणि तुम्ही हे ऑपरेटर दिला ना, याला आपण म्हणतो शिफ्ट, राईट शिफ्ट, आपण म्हणतो लेफ्ट शिफ्ट, त्याला आपण म्हणतो बिटवाइज अँड, आपण म्हणतो बिटवाइज ऑर, आणि आपण म्हणतो बिटवाइज एक्झॉर. म्हणजे प्रत्येक बिटवरती ऑपरेशन परफॉर्म करतात. बिटवरती सांगतो तुम्हाला एक्झाम्पल नाही. वन्स कॉम्प्लिमेंट तुम्ही बघू शकता. वन्स कॉम्प्लिमेंट बेसिकली काय आहे सगळ्यांना माहिती आहे. वन्स कॉम्प्लिमेंट मीन्स कॉम्प्लिमेंट ऑफ नंबर. If value of number is 101, then one's complement will be, आता 101चा one's complement काय रे, 1चा 0 करा ना, 0चा 1 करा, 0चा 1 करा, हे काय होणार 010. समजलं का one's complement काय? one's complement करण्यासाठी आपण असं देतो स्लॅश ए. ए मध्ये आपला एखादा आता ए मध्ये समजा 101 असेल, समजा तुम्ही हे दिलं असं, त्याच्यानंतर एचं व्हॅल्यू काय येणार 010 होणार. समजलं का सगळ्यांना? याला आपण म्हणतो one's complement. त्याच्यानंतर असतो राईट शिफ्ट ऑपरेटर. राईट शिफ्ट ऑपरेटर काय करतो, एक बिट राईटला शिफ्ट करतो. एक बिट. जर तुम्ही 4 बघितलं, 4, आता 4चं बायनरी सगळ्यांना माहिती आहे. 4चं बायनरी कसं काढायचं आठवतं ना, 1 2 4 8. 4चं बायनरी कसं काढायचं रे, 4चं बायनरी कसं काढतो आपण, 4च्या ठिकाणी 1 लिहायचं, 4च्या खाली 1 लिहायचं आणि बाकी ठिकाणी 0 लिहिणार. मग काय झालं 0 1 0 0 बघू शकतो तुम्ही, 0 1 0 0. 14ला कसं लिहितो आपण माहिती आहे सगळ्यांना. 14ला आपण काय लिहितो 1 1 1, बरोबर. 8 + 4 12 आणि +2 14, बरोबर. 1 1 1 0. तुम्ही 14ला बघू शकता 1 1 1 0. आपण तुम्ही त्याला एक ना बिट, एक बिट म्हणजे काय, फक्त 0 किंवा 1. प्रत्येक एक बिटला ना राईटला शिफ्ट करा बरं. आता हा इथं होता, इथं गेला, हा 0 गेला बाहेर उडून, हा 1 इकडे गेला, हा इकडे गेला, हा इकडे गेला, हा इकडे गेला, हा इकडे गेला, सगळे एक बिटने शिफ्ट झाले. तुम्ही एक नोटीस करताल, ज्यावेळेस तुम्ही 4 घेतलं आणि 4वर तुम्ही एक बिट शिफ्ट केलं तर त्याला ना त्याचं एकदम हाफ भेटतो तुम्हाला, त्याचा एकदम हाफ भेटतो. जर तुम्ही 14 घेतलं, 14ला तुम्ही एक बिटनी राईटला शिफ्ट केलं तर एकदम त्याचा हाफ भेटतो, म्हणजे 7 भेटतो. म्हणजे बेसिकली इफ मुद्दा काय आहे, आपलं कन्क्लुजन काय आहे ते समजून घ्या. इफ शिफ्ट बाय 1 बिट मीन्स डिवाइड बाय 2 ओनली. जर आपण 1 बिटनी शिफ्ट करतोय तर याचा अर्थ असतो की आपण 2ने डिवाइड करतोय असं. शिफ्ट इज बाय 1 बिट इट मीन्स डिवाइड बाय 2 ओनली. आता हे राईट शिफ्ट होतं, तसं तुम्ही लेफ्ट शिफ्ट केलं, जसं आपण राईट शिफ्ट केलं तसं तुम्ही लेफ्ट शिफ्ट केलं तर डिवाइडच्या ठिकाणी मल्टिप्लाय होतो. डिवाइडच्या ठिकाणी मल्टिप्लाय तुम्ही लेफ्टला जर घेऊन आले ना, आता समजा 4 आहे, 4ला तुम्ही लेफ्टला एक बिट शिफ्ट केलं ना तर ते काय होईल, त्याचा मल्टिप्लाय होईल. 4चा मल्टिप्लाय म्हणजे 8. 6 आहे, 6चा मल्टिप्लाय म्हणजे 12 असं. ओके, समजा कसं काय लेफ्ट शिफ्ट ऑपरेटर काय. बिटवाइज अँड ऑपरेटर काय करतो, 2 इनपुटमध्ये लॉजिकल अँड परफॉर्म करतो. तर लॉजिकल अँड सगळ्यांना माहिती आहे. लॉजिकल अँड ट्रू कधी असतो, जर दोन्ही बिट 1 1 असेल तर हे 1 असतो, बाकी सगळ्या कंडिशनमध्ये तो 0 असतो. तुम्हाला ना एक लॉजिक गेट्स म्हणून चॅप्टर आहे, लॉजिक गेट्स अँड सिक्वेन्शियल सर्किट. लॉजिक गेट्स अँड सिक्वेन्शियल सर्किट चॅप्टरमध्ये तुमचा हा पॉईंट एकदम डिटेलमध्ये कव्हर होईल. तर मला असं वाटतं आत्ता तुम्ही हे नाही केलं तर चालेल. ऑर ऑपरेशन म्हणजे काय, समजा दोन्हीपैकी एक जरी 1 आलं तर फायनल आउटपुट आपला 1 असतो. त्या बेसिसवरती आपला पुढचं कॅल्क्युलेशन होतं. एक्झॉर म्हणजे काय, दोन्ही आउटपुट जर सेम असेल, दोन्ही हे पॅरामीटर जर सेम असेल 0 0, आउटपुट 0 असतो. 1 1 सेम आहे तर 0, बाकी केसमध्ये 1 असतो.
नंतर आपल्याकडे कॉमा ऑपरेटर आहे. कॉमा ऑपरेटर काय आहे, मल्टिपल एक्सप्रेशन कॅन बी कंबाइंड इन टू वन एक्सप्रेशन युझिंग कॉमा ऑपरेटर. बघा इंट एक्स कॉमा वाय, आता मी एक्स आणि वायला सोबत लिहू शकतो आणि दोघांना मी सेम व्हॅल्यू असाइन करू शकतो बाय युझिंग अ कॉमा ऑपरेटर. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे कंट्रोल स्टेटमेंट असतात C++ मध्ये. कंट्रोल स्टेटमेंट म्हणजे काय, आपण ज्यावेळेस कोडिंग करतो तर आपल्या कोडिंगमध्ये ना कंट्रोल स्टेटमेंट असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. कंट्रोल स्टेटमेंट असेल तरच आपण आपल्या कोडमध्ये कंट्रोल घेऊ शकतो. ठीक आहे. कंट्रोल स्टेटमेंट नसेल तर आपण आपल्या कोडमध्ये कंट्रोल ठेवू शकत नाही. तर कंट्रोल ठेवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, कंट्रोल स्टेटमेंट वापरावं लागेल. ठीक आहे. तर एकदा सगळ्यांनी पटकन एकदा रीड करून घ्या. नोट्स मेंटेन करायचं, नोट्स मेंटेन करून घ्या. ठीक आहे. चलो, टाइप्स ऑफ कंट्रोल स्टेटमेंट. आता फक्त आपल्याला लास्टवाला कंट्रोल हा एक्झाममध्ये विचारतात बरं का. इम्पॉर्टंट आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाममध्ये विचारतात. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्याकडे ना आपल्याला 3 कंट्रोल स्टेटमेंट डिस्कस करायचे आहे. ठीक आहे. फेल्स, फॉर लूप आणि वाईल लूप, असं आपल्याला 3 डिस्कस करायचं आहे आणि आपण आजचं लेक्चर स्टॉप करू शकतो. ठीक आहे. चलो, तर सगळ्यात आधी आपण डिस्कस करू इफ एल्स. आता इफ एल्स काय आहे, इफ एल्स एक असा स्टेटमेंट आहे म्हणजे आपल्याला बेसिकली ते कंडिशन द्यावं लागेल. काय करावं लागेल, आपल्याला ते कंडिशन द्यावं लागेल. कंडिशनचे 2 पॉसिबिलिटी असतात. कंडिशन एकतर ट्रू असेल किंवा कंडिशन आपला फॉल्स असेल. का जर मी याचा सिंटॅक्स असा असतो, इफच्या नंतर ब्रॅकेटमध्ये कंडिशन असतो. आता हा कंडिशन एकतर ट्रू असेल, हा कंडिशन एकतर फॉल्स असेल. समजा कंडिशन ट्रू असेल तर हा प्रिंट होतो, हा मी जे हायलाइट करतो ना हे प्रिंट होतो. कंडिशन ट्रू असेल तर इफचा पार्ट प्रिंट होतो. पण कंडिशन फॉल्स झाला तर काय, मग एल्स दिसतो तुम्हाला, एल्सचा हा पार्ट प्रिंट होतो. कंडिशन फॉल्स झाला एल्सचा पार्ट प्रिंट होतो. म्हणून आपण याला म्हणतो इफ एल्स. म्हणजे डिसिजन घेण्यासाठी हे हेल्प करतो आपल्याला कधी हेल्प करतो, फॉर टेकिंग अ डिसिजन दिस इज गोइंग टू हेल्प अस. इफ एल्स. कंडिशन ट्रू असेल तर इफचा पार्ट प्रिंट होतो आणि कंडिशन फॉल्स असेल तर एल्सचा पार्ट प्रिंट होतो. असं आपण म्हणतो इफ एल्स स्टेटमेंट. ह्याला एक एक्झाम्पलनी समजून घेऊ आपण का. जसं की एक एक्झाम्पल आहे, हे तर आपण एक नंबर घेऊ वाटतं. चला, एच्या ठिकाणी मी घेतलं 5 आणि बीच्या ठिकाणी मी घेतलं 2. मग तुम्ही सांगा मला हे कंडिशन काय. मी एच्या ठिकाणी 5 घेतलं आणि बीच्या ठिकाणी 2 घेतलं. मला सांगा पटकन कंडिशन काय, ट्रू आहे का फॉल्स. ऑफकोर्स ट्रू आहे. ट्रू असेल तर काय प्रिंट होणार, हा प्रिंट होणार. सी आउट ए म्हणजे 5 इज अ ग्रेटर नंबर असं प्रिंट होणार. समजलं का सगळ्यांना. एल्स प्रिंट होणार का, एल्स प्रिंट होणारच नाही रे, कारण कंडिशन ट्रू आहे. कंडिशन ट्रू असेल तर आपण एल्सकडे जाणार पण नाही. एक काम करू, याला उलट करू. आता आपण काय करू, 2 इज ग्रेटर दॅन 5 करू. सगळ्यांना माहिती आहे कंडिशन फॉल्स आहे रे. कंडिशन फॉल्स असताना हे प्रिंट नाही होणार. कंडिशन फॉल्स असताना एल्सचा पार्ट जे असतो ना एल्स, आता हे प्रिंट होणार. बी मध्ये कोण आहे, 5 इज अ ग्रेटर नंबर असं प्रिंट होईल. समजलं का सगळ्यांना कसं आहे. त्याचं आपण म्हणतो इफ एल्स. यालाच आपण काय म्हणतो, इफ एल्स. चलो, त्याच्यानंतर असतो फॉर लूप. फॉर लूप समजण्यासाठी ना व्हाईट बोर्डवर जाऊ आपण. आपल्याला समजायचं आता फॉर लूप. फॉर लूपमध्ये ना समजा मी तुम्हाला सांगितलं राईट अ C++ कोड. पण सांगितलं असं काहीतरी लॉजिक वापरा, राईट अ C++ कोड, प्रिंट फ्रॉम 1 to 100. आपल्याला 1 to 100 प्रिंट करायचे. ठीक आहे. 1 to 100 म्हणजे काय, आपण सी आउट हे 100 टाइम्स यूज करणार का. कॉमन सेन्स. सी आउट हे काय आपण 100 टाइम वापरणार का. सी आउट 1, सी आउट 2, सी आउट 3 नाही, हे चुकीचा कन्सेप्ट आहे. तुम्ही नाही तर फॉर लूप वापरू शकता. फॉर लूप म्हणजे काय, आपण एक लूप बनवू, आपण एक कंडिशन आणू, आपण त्या कंडिशनला एक्झिक्यूट पर्यंत करत राहू जोपर्यंत आपला कंडिशन ट्रू आहे. फॉर एक्झाम्पल मी सगळ्यात आधी ना करू, आपल्याकडे ऑलरेडी इथं आहे तर आपण लिहिण्यापेक्षा आपण इथं डिस्कस करू शकतो. बघा फॉर लूप तुम्ही बघू शकता. फॉर लूप बरोबर. फॉर आधी हा कीवर्ड आला पाहिजे. सगळ्यात आधी आपण इनिशियलाइज करतो. इनिशियलाइज म्हणजे काय, आपल्याला स्टार्ट कुठून करायचं प्रिंटिंग ते आपण स्टार्ट करतो. ठीक आहे. मला प्रिंट करायचं आहे 1 to 100. तर मी तर काय सांगणार, i = 1. मी काय सांगणार तर i = 1. याला म्हणतो इनिशियलायझेशन.
त्यामध्ये सेमिकोलन असतं. मग कंडिशन काय, जोपर्यंत माझा आयचा व्हॅल्यू 100 येत नाही, आय इज लेस दॅन इक्वल टू 100, समजलं का, जोपर्यंत माझा आयचा व्हॅल्यू 100 येत नाही तोपर्यंत मी प्रिंट करत जाणार आहे. कोणत्या फॉर्ममध्ये प्रिंट करणार आहे, एकाने इन्क्रीज करणार की एकाने डिक्रीज करणार. तुम्ही बघू शकता 1 to 100 पर्यंत जायचं रे, 1 to 100 पर्यंत जायचं म्हणजे आपल्याला एकाने इन्क्रीमेंट करत जावं लागेल. आपण इथं वापरू इन्क्रीमेंट ऑपरेटर. तर आपण इथं काय वापरू, इन्क्रीमेंट ऑपरेटर. तर जर तुम्ही याला ज्यावेळेस रन करता तर तुमचं आउटपुट कसं येणार, 1 2 3 4 असं जाईल 100 पर्यंत. समजलं का. आता मी थोडं उलटं करतो. तुम्हाला सांगितलं आय वॉन्ट टू प्रिंट फ्रॉम 100 to 1, उलटं करू. तुम्हाला प्रिंट करायचं आहे 100 to 1 उलटं. काय करावं लागेल बघा, तुम्हाला फॉर तर लिहावं लागेल. फॉर इनिशियलाइज, आता आय कुठून स्टार्ट होणार बघा, आय चेंज झालं ना, आता आय कुठून स्टार्ट होणार, आय 100 पासून स्टार्ट होणार आणि कुठपर्यंत जाणार 1 पासून. आता आपण ग्रेटर नंबरपासून स्मॉलर नंबरकडे जातोय, तर साईन पण चेंज होणार, आय शुड बी ग्रेटर दॅन इक्वल टू 1. समजतंय का, ग्रेटर नंबरपासून स्मॉल नंबरकडे जाताना ग्रेटर दॅनचं साईन येणार. ग्रेटर दॅन इक्वल टू हा कोणता ऑपरेटर आहे बाबा, ग्रेटर दॅन इक्वल टू हा रिलेशनल ऑपरेटर आहे. कोणता ऑपरेटर आहे, रिलेशनल ऑपरेटर आहे. आणि आपण कसं जातोय पुढे, आपण कसं जाणार आहे, 100 to 1 जाणार आहे. इन्क्रीमेंट करत जाणार आहे का डिक्रीमेंट करत जाणार आहे, ऑफकोर्स डिक्रीमेंट करत जाणार आहे. तिथं आपण लिहिणार आय मायनस मायनस. समजलं का कसं आहे, त्याचा म्हणतो फॉर लूप. एक फायनल एक्झाम्पल घेऊ, मोठं एक्झाम्पल घेऊ. I want to print from 1 to 1000. I want to print from 1 to 1000. आता 1 to 1000 मला प्रिंट करायचं आहे बरं. तर आता काय करावं लागेल, फॉर लिहावं लागेल आधी. फॉर आय स्टार्ट करावं लागेल 1 पासून, सेमिकोलन. आय शुड बी लेस दॅन इक्वल टू 1000, म्हणजे आयचा व्हॅल्यू जोपर्यंत 1000 येतं तोपर्यंत मी प्रिंट करत राहणार आहे. आणि मी कसं प्रिंट करणार आहे, इन्क्रीमेंट करत प्रिंट करणार आहे. कसं प्रिंट करणार आहे, इन्क्रीमेंट करत करत प्रिंट करणार आहे. सर यालाच आपण म्हणतो फॉर लूप. जसं आपलं कंडिशन, अच्छा कंडिशन फॉल्स कधी होतो, ज्यावेळेस 101 येतो, 1001 1001, त्यावेळेस 1001 येतो. ज्यावेळेस 1001 येतो तर आपला कंडिशन काय होतं, आपलं कंडिशन फॉल्स होतो. जसं आपलं कंडिशन फॉल्स होतो आपण प्रिंटिंग स्टॉप करतो, आपण लूपच्या बाहेर येतो आणि प्रिंटिंग स्टॉप करतो. वी विल एक्झिक्यूट पार्ट ऑफ लूप टिल द कंडिशन इज ट्रू. When the condition becomes false, we will exit the loop and we will execute the next statement. समजलं का. ठीक आहे, चलो आता नेक्स्ट स्लाइडकडे जाऊ. एक्झाम्पल ऑफ फॉर लूप. बघा इथं काय होईल, बेसिकली इथं आपण असं लिहिलं, इथं 1 to 5 तर आपण जाऊच, 1 to 5 आपण जाऊ. पण इथं काय करतो आपण, सम प्लस आय करतो. सम प्लस आय म्हणजे काय, 1 + 2 + 3 + 4 + 5. आपण 1 to 5 जातोय पण सोबत काय करतोय, सम पण करतोय. याचा अर्थ होतो, सम. आता बघा आयचा व्हॅल्यू काय 1, आयचा व्हॅल्यू काय आता 1 आहे, 1. मग इथं सम काय होणार, सम इनिशियली, सम इथं तुम्हाला डिक्लेअर करा, सम इनिशियली 0 असतो, 0 + 1. आता काय झालं, सम काय झालं 1, परत इन्क्रीमेंट होणार, मग 1चं काय होणार 2, 2 इज लेस दॅन इक्वल टू 5, बरोबर आहे कंडिशन. मग समचा व्हॅल्यू अपडेट होणार, समचा लास्ट व्हॅल्यू 1 होता, मग इथं पण 1 येणार, मग आयचा व्हॅल्यू 2 होणार. सो 2 + 1 इथं होणार 3. तर हे किती वेळा होणार, 5 वेळा होणार. आणि या सगळ्यांचं ॲडिशन तुम्हाला एका स्टेपमध्ये भेटून जाईल, यांचं ॲडिशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. समजलं का. यालाच आपण म्हणतो फॉर लूप. जसं आपल्याकडे वाईल लूप आहे, वाईल लूप आणि फॉर लूप एकदम सेम काम करतात बरं का. वाईल लूप आणि फॉर लूप सेम काम करतात, फक्त त्यांचं डिक्लेअर करायचं पद्धत वेगळी आहे. बघा वाईल लूप आपण डिक्लेअर कसं करतो, आधी कंडिशन येतो, मग आपण इथं लिहितो सम इज इक्वल टू सम प्लस आय, मग आपण इन्क्रीमेंट करतो. फक्त लिहिण्याचं पद्धत वेगळा आहे, बाकी पूर्ण काम सेम आहे. डू वाईल तर खूप रेअर यूज होतो. डू वाईलमध्ये काय, आपण आधी प्रोग्राम एक्झिक्यूट करतो, मग नंतर बसून चेक करतो की कंडिशन बरोबर होता का. तो हा वाला जास्त यूज होत नाही, कारण आपण डायरेक्टली नाही तर कोड प्रिंट करतो, मग नंतर चेक करतो कंडिशन की कसं कंडिशन ट्रू. बाकी दोन काय करतात, आधी काय चेक करतात, आधी तुमचं कंडिशन चेक करतात, कंडिशन ट्रू असेल तर प्रिंट करतात. हा लूप तसं नाही, हा आधी प्रिंट करतो मग नंतर चेक करतो. तसं नको आहे आपल्याला. समजलं का सगळ्यांना. सो हिअर वी हॅव कम्प्लिटेड ऑल द ऑपरेटर्स इन C++. थोडं आपण पटकन डिस्कस केलं, कारण आता तुमचे कॉलेजमध्ये एक्झाम्स आहेत. कुणाला काही डिफिकल्ट वाटलं असेल परत तुम्ही मागे जाऊन एकदा रिवाइंड करून परत एकदा ऐकून घ्या, तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील. ठीक आहे, काही डाऊट्स असेल तर मला कमेंटमध्ये कळवाल, आपण सॉल्व्ह करूया. ठीक आहे, चलो बाय.